शनी मीनेत आल्यामुळे नेमकं काय होणार आहे? प्रत्येक राशीत कुठला तरी ग्रह येतच असतो. आता समज एखादा अतिशय शांत मनुष्य आणि त्याच्या राशीत मंगळ आला, म्हणून काय मंगळ त्याला हॉट नाही करणार. त्याचा बेसिक स्वभाव शांत आहे. मेष वृश्चिक राशीत तापट आहेत, त्याच्यात चंद्र आला तर ती माणसं कशी शांत झाली, होतच नाही, विंचू विंचूच. त्यामुळे हे स्वभाव जे ठरले ते नक्षत्राच्या ताऱ्यांचे स्वभाव त्यांना मॅच होतात. पण राशीत तो आला की लगेच त्याचा काहीतरी परिणाम आहेच असं मुळीच नाही. शनी महाराज हे तुम्हाला जीवाला शिवाचं रूप दाखवतात. तुम्हाला बोटाला धरून पहिलं तेरावर नेतात, जन्ममरणाच्या फेऱ्यात परत सापडू नको. तेव्हा शनीचे होणारे त्रास नसतात. शनी शिक्षण देतो वैराग्याचं. सत्य दर्शन घडवणारा ग्रह म्हणजे शनी आणि तो काळ म्हणजे 7.5. मी कुंभ, मीन आणि मेष या राशी नशिबवान आहेत. तिघांना 7.5 चालू आहे. मेष, मीन आणि कुंभ लोकांना लक्ष ठेवावं काय चाललंय माझ्या आयुष्यात. तर तुम्हाला वाटेल की खूप वाईट चाललंय, माणसं सगळी फिरली, तसं नाही आहे. मला शनीने डोळे उघडून सांगितलं, इथे विचार कर आणि मैत्री कर. हे माणसं अशी आहेत. राशीप्रमाणे व्यक्तींचे स्वभाव नेमके असतात तरी कसे? मेष आक्रमक आहे, वृषभ रोमॅन्टिक आहे, मिथुन मिस्किल आहे, सिंह तत्ववादी आहे, कन्या चिकित्सक. इतकी चिकित्सक कन्या राशीच्या माणसासमोर दत्त महाराज साक्षातून उभे राहिले तर तो विचारेल आधार कार्ड वगैरे आहे का काही, तुम्हीच कशावर. तो एकदम बॅलन्स. वृश्चिक कमालीची टंक मारणी, शॉर्ट टेम्पर्ड असतातच. धनु मुडी आहे, द्विस्वभावी आहे. मकर अतिशय सहनशील आहे, कारण त्यांच्या वाट्याला फारसं सुख येतच नाही, शनीची जराशी. कुंभ परिपक्व आहे आणि मीन भाविक आहे, अतिशय देवदेव करणारी आहे. कोणत्या अशा राशी आहेत की ज्यांना या ग्रहबदलाचा सर्वाधिक फटका बसू शकतो किंवा त्रास होऊ शकतो? फटका असा नसतोच, तो ज्ञानच मिळतं आपल्याला. त्यातल्या कुंभ आहे, मीन आहे आणि मेष आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. राशीचक्रकार शरद उपाध्ये सर आजचे आपले पाहुणे आहेत. 12ही राशींचे अफाट आणि तुफान किस्से सांगण्यात त्यांचा हातखंड आहे. ग्रहतारे आणि माणसं यांचा एकमेकांशी असलेला संबंध, खरंच ग्रहतारे आपल्या आयुष्यावरती काही परिणाम करतात का? ग्रहांची स्थिती बदलली की माणसांची अवस्था बदलते का? जन्मपत्रिका म्हणजे नेमकं काय? त्याचबरोबर उपासना कशी करावी, ती का करावी, या सगळ्याबद्दल आज त्यांच्याशी आपल्याला भरपूर गप्पा मारायच्या आहेत. आणि विशेष कारण म्हणजे नुकताच शनी बदल झाला आहे आणि हा शनी बदल तुफान चर्चेत आहे. त्यामुळे शनी आणि 7.5बद्दल असलेले समज गैरसमज यांच्याकडनंही आपण त्यांच्याकडनं आपण अधिक मार्गदर्शन घेणार आहोत. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. आजच्या या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी थोडंसं तुमच्याबद्दल. तुम्ही प्रचंड वर्ल्ड फेमस आहात. तुम्ही राशींचे किस्से सांगण्याबद्दल, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाबद्दल आणि खूप छान पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी. पण लोकांचे स्वभाव ओळखावेत, राशींनुसार त्यांचा अभ्यास करावा, ज्योतिष जाणून घ्यावं, हे तुम्हाला का आणि कधी वाटलं? याच्याकडे मी का वळल्याचं पहिलं कारण, मला नेहमी प्रश्न पडायचा, माणसं दुःख का भोगतात. आणि माझे वडील म्हणजे मी जन्मापासून मी 28 वर्षाच्या होईपर्यंत मी आजारीच पाहिले. ते मेडिकल डिपार्टमेंट होते, हातापायाचे डॉक्टर होते, पण त्यांना कधीच बरं वाटलं नाही. मग मला असं वाटायला लागलं कुठली तरी शक्ती आहे जी या माणसावर काम करते. म्हणून त्यांची पत्रिका थोरो स्टडी केली. मला त्याचं करेक्ट उत्तर मिळालं. पण ज्ञानदा, आपल्याला जो त्रास भोगायला लागतो तो केवळ ग्रह वगैरे याच्यामुळे नाही. अच्छा. पत्रिकेच्या शेवटी काय लिहिलेलं असतं, अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण. पूर्वीच्या कर्माप्रमाणे हे भोग भोगायला लागतात. म्हणून लोक जे दोष देतात ना, शनी मला असं अडवा आला आहे, राहू आता, कोणीही ग्रह त्रास द्यायला बसलेलं नाही. तुमची कर्म दाखवतात. म्हणजे पत्रिका म्हणजे काय, जन्मकालीन ग्रहाची अवस्था, जी अवस्था तुम्हाला करेक्ट तुमचं भोग काय पूर्वजन्मीचे केव्हा भोगायचे तो कालनिर्णय हे करून देते. त्यामुळे मी वडिलांचे ते बघत गेलो, मला नादच लागला. मग मी माझी पाहिली तेव्हा कळलं, अरे माझ्या कुंडलीत तर ज्योतिषाचा योग आहे. तर मी सायन्सचा स्टुडंट, माझं टेक्नॉलॉजी सगळी होती, पोस्टल
तरी मी नोकरी सोडली 10 वर्षात. लोकांनी मूर्खात काढलं. याच्याकडे वळलो पूर्ण वेळ. आणि मग मध्येच राशीचक्राचा एक प्रयोग करावासा वाटला. बघा माझा विषय काय मराठी नाही, माझी श्रद्धा दत्त महाराजांना फार आहे. त्यांना नमस्कार केला आणि राशीचक्राला उभा राहिलो. पहिला प्रयोग नाशिकला कालिदासमध्ये केला. 1,500 लोकांचं थिएटर हाऊसफुल. मला काही माहिती नाही, काही पाठांतर वगैरे काही नाही, एक नंबर. आणि आज माझे 5,158 हाऊसफुल प्रयोग झालेत. प्रत्येक प्रयोगाला गर्दी. माझे केस पांढरे आहेत पण बायकांची गर्दी जास्त असते प्रयोगाला. तर हे सगळं मग घडत गेलं. पण या विषयाने मला खूप शिकवलं. कधी कोणाला दोष कोण देऊ नये, राग करू नये, ते कर्म असतात आणि भोगतात आपण. तर छान प्रश्न विचारलास. तुम्ही पत्रिकेचा उल्लेख केला, तेही जन्मपत्रिकेचा. तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये या जन्मपत्रिकेचं स्थान कसं असतं? जन्मपत्रिका का महत्त्वाची? जन्मकालीन जे ग्रह असतात ते तुमचं ह्या जन्मीचं प्रारब्ध दर्शवतात. उदाहरण देतो. त्या एक महादशा येतात शनीच्या, राहूच्या वगैरे. काही मुलं जन्माला आल्या आल्या त्रासच होतो. काल परवा मी कुठेतरी बातमी वाचली, एका मॅटर्निटी होममध्ये 7 बाळं ठेवली होती आणि शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, 7ही बाळं जळून मेली. जन्माला आल्याबरोबर मरण होतं तर 9 महिने पोटात राहण्याचे भोग का होते? ती जी कर्म आहेत ती भोगूनच संपावी लागतात. अनेक लहान मुलांना असे काही विकार होतात. आता काल आणखी एक मी केस ऐकली. एक मुलगी कुठेतरी यात्रेत गेली होती, जत्रेत, आणि पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ली, 2 दिवसात काय पॉयझन झालं, मेली. पण हे जसं अचानक गोष्टी घडतात त्याची कारणं शोधून काढणं. पुढे मला इतका नाद लागला की डे अँड नाईट मी पत्रिकाच बघत बसं. आणि मला कौतुक वाटायचं, काय परमेश्वराची योजना आहे. एवढे आकाशात घर आहे, डिसिप्लिन पहा. या तारखेला म्हणजे या तारखेला शांती बदलणं हे आम्ही काढतो, पण त्यांनी त्या तारखेला बदलायचा नियम कोणी घातला आहे? म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात परमेश्वराला. आणि त्या प्रकारे सर्व ग्रह फिरत असतात. मग त्यात पुन्हा टेक्निकल फार मी जात नाही. 4था, 8वा, 12वा ग्रह आपल्याला थोडा प्रतिकूल असतो, 9वा, 11वा छान असतो. पण कुंडलीचं रीडिंग घेणंही सोपं नाही आहे. 12 ग्रह, 12 राशी, 12 भाव, त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन, त्यांच्या दशा केव्हा येणार, त्यावेळी त्याचं वय काय असेल, एवढं कोण जात नाही का? आणि मग ठोकमठोक करणे, पैसे काढणे असे उद्योग सुरू होतात. माझ्याकडे आलेला मनुष्य कमीत कमी 2 तास बसतो, त्याशिवाय त्याचं रीडिंग पुरं होतच नाही. लोक विश्वासाने येतात, मार्गदर्शन करा त्यांना. आता आपल्याकडे जन्मपत्रिका केव्हा सगळ्यात जास्त ढुंडाळली जाते किंवा त्याचं महत्त्व सगळ्यात जास्त केव्हा वाढतं? जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरतं, मुलगा असो किंवा मुलगी. तर तुम्ही मॅचमेकिंगच्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग किस्से सांगता. तर प्रेमविवाह आणि पत्रिका जुळवून केलेला विवाह, या दोघांमध्ये काय गमती जमती आहेत, काय फरक आहे, काय फायदे तोटे आहेत? बघा, प्रेमविवाह आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, आपलं प्रेम बसतं, ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा लग्न करता तर तिची काय माहिती असते आपल्याला? एखाद्या मुलीला लग्न झाल्यावर 1 वर्षभरात कॅन्सर होणार आहे, हे तुम्हाला नाही सांगता येत प्रेमविवाहात. पण पत्रिकेचं रीडिंग करून मॅच करताना गणगोत्र, नाडी, नक्षत्र जे सगळं टेक्निकल असतं त्याच्यावर मी प्रेडिक्शन पण घेतो. माझ्याकडे कोणी मुलगा आला पत्रिका घेऊन, मला ही मुलगी सांगून आली, तर मी केवळ त्यांचा मंगळ, नाडी एवढं बघत नाही. तिला लाँग लाईफ आहे का, हेल्थफुल ओल्ड एज आहे का, तिची आर्थिक स्थिती कशी राहील, तिला मुलंबाळं होतील ना, ती मोठे रोग किंवा अपघात काय नाहीत ना, कोण सांगतच नाही. हा गायडन्स दिल्याशिवाय तुम्ही कसं मॅच करता? आणि मग जर मला असं आढळलं, असं खूप वेळा होतं, तो मुलगा येतो, माझं हिच्यावर प्रेम आहे, बघा जरा, त्याची अपेक्षा असते तुम्ही हो म्हणा. म्हणलं असं नाही मी हो म्हणणार. त्या तुझ्या आयुष्याचा निर्णय तू माझ्या सल्ल्यावर घेणार आहेस. पूर्णपणे मी बघतो आणि सांगतो ही तुला मॅच होते, तेव्हा कर. थोडासा आणखी एक नाजूक विषय आहे. इमोशनल, इंटलेक्च्युअल आणि सेक्शुअल 3 रिलेशन्स फार उत्तम लागतात. आपण इमोशनली जर एकमेकात इन्व्हॉल्व नाही झालो तर काय प्रेम करणार एकमेकावर? इंटलेक्च्युअल कंपॅशन फार महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळेला काय होतं, मी तुला उदाहरण देतो. वृषभ राशीचा मुलगा अतिशय रोमॅन्टिक आणि कर्केचा अतिशय बाई मुलगी असते ती डोमेस्टिक.
तो वाट बघत बसलेला असतो रात्री बेडरूममध्ये आणि ही स्वयंपाकघरात कट्टा पोस भांडी घास वगैरे करत बसते. मग थोड्या वेळाने ती जाते. तर नवऱ्याच्या बेडरूममध्ये कसं जावं, काही संकेत आहेत की नाही साधे. ती वाताला हात पुसत पुसतच जाते. आधी मला सांगा, आता वांग्याची भाजी केली होती, आवडली तुम्हाला? तर म्हणतो प्लीज लाईट बंद कर, मला झोप येते. तर तो मित्रांना सांगतो, बायको माझी खूप चांगली आहे रे, मला सहवास सुख नाही. आणि ती सांगते हे फार इंटेलिजंट आहेत, आय एम प्राऊड टू इंट्रोड्यूस ॲज माय हजबंड, पण सारखं टेक्निकलच काहीतरी बोलत असतात. परवा म्हटलं माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस झाला, त्यांना काही ते आवडत नाही. हे सुद्धा बघावं लागतं. काय असतं मुली वगैरे, मस्त आहे, हँडसम आहे, खूप छान आहे, त्याची 2 गाड्या आहेत, बंगला आहे, याच्याशी नाही जमत. आणखी एक थोडा 5 मिनटं घेतो. अलीकडे एक मुलगी माझ्याकडे आली. मी सुरुवात केली पत्रिकेने, ती रडायला लागली. म्हटलं बाळ मी तुला पाहिलं आहे कुठेतरी. हो म्हणे, मी काही दिवसापूर्वी आले होते, तुला बजावून सांगितलं होतं की मला पत्रिका दाखवल्याशिवाय लग्न करू नको. पण खूप चांगलं ते स्थळ होतं, श्रीमंत वगैरे, मी करून टाकलं. पहिल्या रात्री तो तिकडे झोपला, हा मी इकडे. मला वाटलं त्यांना काय बरं नाही, पत्नी धर्म म्हणून मी त्यांना विचारायला गेलं काय होतं का तुम्हाला. तो पहिल्याच रात्री म्हणाला, आय एम इम्पॉर्टंट, डोंट एक्सपेक्ट एनी प्लेजर फ्रॉम मी. माझी अब्रू वाचावी म्हणून मी लग्न केलं. हे आधी बघायला नको आपण. पण आंधळेपणाने लग्न केलं जातं. म्हणून हा जो प्रकार आहे ना, खूप छान आहे ती मुलगी, तिचं असं आहे तसं आहे, केस कोरडं आहे, हाईट छान आहे, ह्यांनी होत नाही हो. आज शरीर चांगलं आहे, उद्या म्हातारं होणारच आहे की नाही. आज तुम्ही गोबरे घाल म्हणताय, उद्या सुरकुटणार आहेत. हे त्यांना नीट समजावून सांगतो. आणि हल्लीची मुलं मुली खूप चांगली आहेत, विचार करतात, आयुष्यभर जायचं याच्याबरोबर. म्हणून मॅच मेकिंग नीट करावं. जेव्हा मॅचमेकिंगचा विषय येतो तेव्हा बऱ्याचदा कानावरती पडणारा शब्द म्हणजे पत्रिका पाहिल्यावर अरे यांचे गुण किती जुळत आहेत. तर हे गुणमिलन नेमका काय प्रकार आहे? कोणाचे 15 जुळतात, कोणाचे 22 जुळतात, कोणाचे 36 जुळतात. मिनिमम 18 जमावे लागतात, मॅक्सिमम 36 असतात. पण हे गुण नक्षत्राचे असतात. राशीला स्वतंत्र महत्त्व काही नाही, त्या राशीमध्ये नक्षत्र असतात. मेष राशी म्हटलं की अश्विनी 12°20 कला, भरणी 24°20 कला, आणि शेवटी कृत्तिका. या 2.25 नक्षत्रात तुम्ही जेव्हा म्हणता मेष तडफदार आहे, अश्विनी तडफदार आहे, भरणी नाही. भरणी मेषपात्र आहे. एवढं खोल कोणी जातच नाही, प्रत्येकाचा साईड बिझनेस आहे, करिअर मी एकट्यानेच केली. मग त्या नक्षत्राचं मॅच करायचं म्हणजे काय, तर अश्विनीला जे खूप आवडतं ते त्या मुलात आहे का. मॅरेज सक्सेसफुल केव्हा होतं, मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी माझ्या जोडीदारात आहेत. मग एखादी जोडीदार स्वयंपाकच खूप छान करते, पण आपल्या घरामध्ये जसा हॉल आहे, किचन आहे, बेडरूम पण आहे. मग जी स्वयंपाकघरात अतिशय चांगली ती त्या ठिकाणी सहचारिणी म्हणून फेल होते. हे एवढं कोण विचार करत नाही, पण तो करावा. आणि अक्षरशः डॉक्टर लोक पण सांगतात मॅरिड लाईफमध्ये ज्यांचं सेक्स लाईफ नॉर्मल आहे त्यांचे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण 500% कमी आहेत. तुम्ही त्याला कमी महत्त्व लिखू नका. आणि ते बरोबर ह्या मॅचमेकिंगमध्ये कळतं. पण असंही नाही जेवढे गुण जास्त तेवढं मॅरेज सक्सेसफुल, असं नाही आहे. गुण ही एक बाजू झाली, नाडी बघायला लागते. नाडी म्हणजे काय, आद्य मध्य अंत्य, वात पित्त कफ. समान नाडीच्या वधूवरांना लग्न करायला परवानगी नाही, कारण त्यांची सेक्स्युअल वेवलेन मिसमॅच होते. एवढा जुना विचार आपल्याकडे केला आहे. मंगळ 1, 4, 7, 8, 12 या स्थानात मंगळ असेल तर मंगळ म्हणजे काय, मंगळ ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जोडीदाराबरोबर सौम्य आहे का ॲग्रेसिव्ह आहे ते मंगळावरनं कळतं. मग ज्याला मंगळ आहे त्या मुलाला मंगळ असलेली मुलगी जेवढी भावेल, तर तिला मंगळ नाही, ती अगदी सौम्य शांत आहे आणि हा फार ॲग्रेसिव्ह आहे, फेल होतं मॅरेज. इतकी जोडपी समाजात खोटा चेहरा घेऊन फिरत आहे. मॅरिड लाईफ सगळं वाईट आहे, कारण ज्योतिषाने ते बरोबर केलं नाही मॅच. यासाठी मी जरा खोल जातो. आणि वधूवरांचे गुणमेलन नावाचा माझा एकपात्री कार्यक्रम आहे, तो शिवाजी मंदिरला वगैरे लागतो कधी कधी. ये कधीतरी तू, आता गरज नाही तुला पण ये. नक्की नक्की. आता सध्या खूप चर्चेत असलेला विषय म्हणजे शनी देवानं वेगळ्या राशीत प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे विविध राशींवरती होणारे परिणाम. तर सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे ग्रह बदल म्हणजे नेमकं काय असतं.
बदल म्हणजे प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती भ्रमण करण्याची एक कक्षा ठरली. अगदी सूर्याच्या जवळ असलेला ग्रह बुध, त्याला 22 दिवस लागतात. शुक्र 28 दिवस लागतात. गुरुला 1 वर्ष लागतं. शनी 2.5 वर्ष. प्रजापती त्याच्या पुढचा ग्रह आहे, त्याला 8 वर्ष. नेपच्यूनला 16 वर्ष आणि प्लुटोला 24 वर्ष. एवढी कक्षा त्यांची रुंदावत जाते. पण त्यांची जेव्हा वेळ येते 1, 2, 3, 4 करत 28, 29 अंशावर ते येतात, तो पुढच्या राशीत गेले असं म्हणतात. पण गेले म्हणजे काय, ते जे नक्षत्र आहे त्याच्या बॅकग्राऊंडवर तो ग्रह दिसतो. उदाहरणार्थ आम्ही म्हणतो मेष, आपला शनी आता मीनेत आला आहे. मीन राशीची रेवती, पूर्व, उत्तर ही जी नक्षत्र आहेत त्याच्या समोर तो आला म्हणजे आम्ही शनीकडे बघतो तेव्हा मागे उत्तरा नक्षत्र दिसतं, उत्तरा भाद्रपदा, त्याला त्या राशीत प्रवेश म्हणतात. आणि शनी काय पहिल्यांदा आला नाही, दर 30 वर्षांनी तो त्या त्या राशीत येतोच. पण सनसनाटे करायला ज्योतिषाविषयी छान. जो उठतो तो सांगतो, बाबा सांभाळा, आता हे झाले ते काहीही होत नाही, एकट्या ग्रहाच्या बदलाने काही होत नाही. आणि शनीचा झालेला बदल बरोबर आहे, पण ह्यावेळी जास्त महत्त्व काय आहे, त्या मीन राशीत ॲट ए टाईम 5 ग्रह आलेत. अच्छा. रवी, त्याच्यापुढे चंद्र आहे, त्याच्यानंतर बुध आहे, चंद्र काय 2.25 दिवस, शनी आहे, नेपच्यून आहे, असे 5 ग्रह एका वेळी एका राशीत आले. त्यांची विविध फळं त्या माणसाला थोडी भोगावी लागतात. मग कधी कधी असं घडतं, खूप छान झालं आहे, खूप वाईट झालं आहे. पण ते केवळ एका ग्रहाने होत नाही. त्यावेळी त्याची महादशा कुठली आहे, अंतर्दशा कुठली आहे, बाकीचे करंट प्लॅनेट कसे आहेत, फार खोल आहे ते. म्हणून फलज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा शास्त्रीय विलास आहे. त्याचं लॉजिक चांगलं आहे, तोच ॲस्ट्रॉलॉजीच्या बरोबर गाईड करू शकतो. सर, असं म्हणतात की प्रत्येक राशीचा एक अधिपती असतो, एक ग्रह त्याचा अधिपती असतो. तर हे कसं ठरलं की वृषभेचा हा, मेष राशीचा हा ग्रह अधिपती असेल? ज्या राशीत जी नक्षत्र आहेत, नक्षत्र म्हणजे काय, तारे, तारकांचा पुंजका. शततारका नक्षत्र 100 ताऱ्यांचं आहे म्हणून त्याला शततारका म्हणले. धनुराशीमध्ये 13 तारे आहेत, आग ओकणारे तारे आहेत. मग त्या ताऱ्यांचा जो स्वभाव आहे तो ग्रहाला मॅच होतो म्हणून तो उच्चीचा. उदाहरणार्थ वृषभेमध्ये रोहिणी नक्षत्र आहे, अतिशय रोमॅन्टिक नक्षत्र आहे. त्या वृषभेमधले कृत्तिका, ही सगळे नक्षत्र इथे शुक्राचे गुणधर्म लागू पडतात. म्हणून नुसतं रोहिणी नक्षत्रात शुक्र बघितले का आपण समजू शकतो हा मनुष्य अतिशय रोमॅन्टिक आहे, इतके ते अंदाज पुढे बसतात. मग त्या ताऱ्यांचा स्वभाव आणि ग्रहांचा स्वभाव मॅच झाला म्हणून ते त्याचे अधिपती. पण ते विरुद्ध असले तर त्याच राशीमध्ये तो ग्रह नीचेचा मानतात. उदाहरणार्थ कन्या राशीमध्ये शुक्र नीचेचा मानतात, कारण त्यात जी हस्त नक्षत्र वगैरे आहे. कन्या चिकित्सक आहे, कन्या घोळ घालणारी आहे, कन्या संशयी आहे आणि शुक्र सहज गमत करणार आहे. मग कन्या राशीतला शुक्र म्हणजे रसिकतेची चिरफाड. ही रसिकतेची, शृंगाराची चिरफाड करायची नसते, इतका विचार केला आहे त्यांनी. पण तो छानपैकी मी या राशीचक्र पुस्तकात लिहिला, कुठे पुस्तकात मिळतच नाही. आता मुलं जे तयार व्हायला लागले ते सायंटिफिकली तयार व्हायला लागले आणि कितीतरी लोक करिअर करायला लागलेत. लोकांना गरज आहे. आता जनरली लोक म्हणतात की आता शनी मीनेत आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करा, कुठे काही वाचा, सगळीकडे नाही मीन राशीवरती हा परिणाम होणार, त्याच्या पुढच्या राशींवरती तो परिणाम होणार, माझ्या राशीला आता 7.5 येते का, हे सगळ्यांना जाणून घ्यायची जितकी इच्छा तितकेच गैरसमजसुद्धा पसरत आहेत. तर तुम्ही याबद्दल काही मार्गदर्शन कराल का की शनी मीनेत आल्यामुळे नेमकं काय होणार आहे? हे लिहितात लोक ना, ते अभ्यासू नसतात. मनाला आलं लिहून टाकलं. पण त्याच माणसाला माझ्यासमोर बसल्यावर मी काही प्रश्न विचारतो, त्याला याचे उत्तर माहिती नसतं. मग प्रत्येक राशीत कुठला तरी ग्रह येतच असतो. आता समज एखादा अतिशय शांत मनुष्य आणि त्याच्या राशीत मंगळ आला, म्हणून काय मंगळ त्याला हॉट नाही करणार, त्याचा बेसिक स्वभाव शांत आहे. मेष वृश्चिक राशीत तापट आहेत, त्याच्यात चंद्र आला तर ती माणसं कशी शांत झाली, होतच नाही, विंचू विंचूच. त्यामुळे हे स्वभाव जे ठरले ते नक्षत्राच्या ताऱ्यांचे स्वभाव त्यांना मॅच होतात. पण राशीत तो आला की लगेच त्याचा काहीतरी परिणाम आहेच असं मुळीच नाही.
आणि शनी इतका मंदमती ग्रह आहे, त्याला शनै मंदपणे जाणारा, तो जवळजवळ 30 अंशाला 2.5 वर्ष घेतो, जो बुध फक्त 22 दिवस घेतो. मग त्याचा एक एक डिग्री पुढे गेल्यावर हळूहळू परिणाम होतो. पण काय परिणाम होईल विचारलं तर लोकांना वाटतं काय रोगराई होईल वगैरे, असं नाही. शनी हार्डवर्क करायला होतो, मेहनत घ्यायला लावतो. खूपच. म्हणजे उलट राशीत मेनेत शनी आल्यानं मेनेच्या लोकांची आता हार्डवर्क म्हणजे खूप चांगली कामं होणार. बऱ्याच लोकांना असतं अरे बापरे आता मला त्रास होणार, माझं हे होणार ते, असं काहीच होत नाही. मूळ तुमची पत्रिका पूर्ण तपासल्याशिवाय याची उत्तरं नाही देता येत. मूळ तसं फळ, खाण तशी माती आणि फूल तसा सौरभ, हे पहिलं पक्क अभ्यास करा आणि मग त्या ग्रहांचं फळ ठरवा. शनीचा संबंध आपल्याकडे कायमच 7.5शी जोडला जातो. तर 7.5ची दशा म्हणजे नेमकी काय असते आणि त्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, ते तुम्ही दूर कसे कराल? 7.5 दशा नाही आहे, 7.5 भ्रमण आहे. हं. मोठा विषय आहे, तरी थोडक्यात सांगतो. मनुष्य जन्माला काय येतो तो वासनेमुळे, वासनेपोटी आपला जन्म आहे. आता मी इथे आलो आहे तर मी आता घरी जाणार की नाही, पण मी परत काय तो स्टुडिओत माझं काहीतरी राहिलं ते न्यायला येतो. तसं पूर्वजन्मी मी माझं मन जिंकलं नाही, काही वासना अतृप्त राहिल्या, त्या पुऱ्या करण्यासाठी मी परत जन्म घेतो, वासनेपोटी जन्म. मग तो चंद्र आणि शनीचं भ्रमण काय करायला होतं. शनी महाराज हे तुम्हाला जीवाला शिवाचं रूप दाखवतात, तुम्हाला बोटाला धरून पहिलं तेरावर नेतात, जन्ममरणाच्या फेऱ्यात परत सापडू नको. मग त्यासाठी ते काही निगेटिव्ह गोष्टी दाखवतात, उलट ते चांगलं असतं, औषध देतात डॉक्टर. पण मग चंद्र जो आहे तो वासनांचा कारक आहे आणि वासना काढून टाकायच्या आहेत. मग चंद्राच्या मागच्या राशीत शनी महाराज येतात, त्याला 12वा शनी म्हणतात. 12वा शनी अति क्रूर स्थानी, म्हणजे त्या 12व्या शनीमध्ये माणसाला प्रचंड ते त्रास म्हणतात. आम्ही म्हणतो त्याचं मन काढून घेतलं आहे त्याने, काय त्रास असतात ते. मग तो पहिला शनी येतो 2.5 वर्ष, म्हणजे पहिले 2.5 आणि दुसरा परत 2.5 इंटू 3 7.5. आता उदाहरण द्यायचं झालं तर एक माणसाची बायको अतिशय सुंदर होती दिसायला, दोघेही मजेत राहत होते. पण त्याला 7.5 विवाहस्थानातनं आली, शनी विवाहस्थानातनं जायला लागला. त्याच्या बायकोला त्रास झाला, पोटाचं कॅन्सर झाला. ते इतकं ते प्रकार बघितले तरी ती कशी विवळते, डॉक्टर येत आहेत, उपाय काही नाही, मरण केव्हा येईल नेम नाही. आता त्याचा काय इंटरेस्ट राहिला मॅरेजमध्ये. मग लोक म्हणतात किती वाईट झालं, शनी आला तिकडं. शनीनी तुझा वैवाहिक जीवनातला इंटरेस्ट काढून घेतला आणि तुला वासनामुक्त केलं, ही फिलॉसॉफी कोणीच बघत नाही. तेव्हा शनीचे होणारे त्रास नसतात. शनी शिक्षण देतो वैराग्याचं, विरक्तीचं, आणि विरक्त करणारं एकमेव करू शनी. आपल्या घरातले आजोबा असतात तसा शनी आहे. आजोबा कान धरतात ते तुम्हाला सुधारण्यासाठी. मग बाकीचे ग्रह कसे आहेत, बुधबुद्धी, मजा विनोद करणे, शुक्रशृंगार, चंद्राशी मजा करणे, मनाचे खेळ. शनी महाराज म्हणतात विचार करा, जन्मा यावेळी मरावे, किती वेळा असे फिरावे, स्मरस काय हरीच्या पाया, किती उगाच फिरशील वाया. आणि शनीच्या 7.5 नंतर माणूस खूप अंतर्मुख होतो, किंवा मी माझा मित्र समजवतो त्याला, किंवा माझी बायको कोडं प्रेम करत होतो ते अशी निघाली. हे सगळे निगेटिव्ह अनुभव येऊन आपण विरक्त होतो. ती विरक्ती सहजासहजी येत नाही. संतांनी फार त्रास सोसला तेव्हा विरक्ती आली. आणि मनुष्य जन्माचं ध्येयच ते आहे, विरक्त व्हावं. समजा आपल्याला प्राण्यांच्या योनीला टाकलं असतं तर आपण काय केलं असतं. ही एकच योनी असे उपासना करू शकते परमेश्वराची आणि मुक्त होऊ शकते. म्हणून नरयोनी सगळ्यात श्रेष्ठ. आणि 7.5 अतिशय सुवर्णकाळ. तुम्ही 7.5ला सुवर्णकाळ म्हणताय तुमच्या अभ्यासानुसार आणि अनुभवानुसार, पण तसं समाजामध्ये फार त्याच्याबद्दलचं प्रबोधन झालेलं आपल्याला दिसत नाही. मग असं सांगतात की नाही, तुम्हाला 7.5 आली, तुम्ही आता ही पूजा करा, तुम्हाला 7.5 आली, तुम्ही हे काम करा. तर अशा सगळ्या व्यक्तींना तुम्ही सल्ला काय द्याल की 7.5 तुमच्या राशीला आली तर मग काय करायचं? तुझा कार्यक्रम आवडला की तुम्हाला संधी दिलीस लोकांना सांगण्याची, गैरसमज दूर करण्याची, तेव्हाच करतोय. पण माझ्या राशीचक्र पुस्तकामध्ये फार डिटेल मी 7.5 आणि शनीवर लिहिली. आणि माझी जिथे जिथे लेक्चर्स होतात, इव्हन माझ्या राशीचक्र प्रयोगात्मक हा विषय मी मुद्दा म्हणतो.
मग लोक अंतर्मुख होतात. अरे बरोबर आहे, उपाध्ये म्हणतात ते. मी ज्याला त्रास म्हणतो त्या त्रासानंतर मला कळलं माझे नातेवाईक कसे आहेत. मी अंधारात होतो, शनीने माझे डोळे उघडले. हे मी नित्य प्रबोधन करत असतो. आणि आत्ताही ज्याला तुझा फोन आला तर पटकन हो एवढ्यासाठी म्हटलं, अरे प्रबोधन करायला आपल्याला बोलवायला छान आहे. तेच जर तू सांगितलं तर किस्से सांगा तर म्हटलं तर नंतर बघू. पण छानपैकी आपल्याला तिने विषय दिला आहे तर आपण जाऊया. म्हणून मी सगळं बाजूला टाकलं आणि आलो इथे. आणि मी आज हेच प्रबोधन करतो. त्यामुळे आज एवढे तुमचे प्रेक्षक जे बघतायत त्यांना कळेल 7:30 घाबरायचं नाही. मी कुंभ, मीन आणि मेष या राशी नशिबवान आहेत. तिघांना 7:30 चालू आहे. मेष, मीन आणि कुंभ लोकांना लक्ष ठेवावं काय चाललं आहे माझ्या आयुष्यात. तर तुम्हाला वाटेल की खूप वाईट चाललं आहे, माणसं सगळी फिरली. तसं नाही आहे. मला शनीने डोळे उघडून सांगितलं, इथे विचार कर आणि मैत्री कर. हे माणसं अशी आहेत. म्हणजे सत्यदर्शन घडवणारा ग्रह म्हणजे शनी आणि तो काळ म्हणजे 7:30. हे तुम्ही किती सुंदररित्या सांगितलं की धन्यवाद. अंतर्मुख करायला लावतो शनी तुम्हाला आणि तुमच्या ज्या बेस्ट कॅपॅसिटीज आहेत त्या सगळ्या तुमच्याकडनं त्या काळामध्ये तो वापरून घेतो. पण मग आत्ताचा विचार करायचा झाला आत्ताच्या ग्रहबदलानुसार तर मीन राशीमध्ये सध्या शनी आहे असं सांगितलं जातं. तर कोणत्या अशा राशी आहेत की ज्यांना या ग्रहबदलाचा सर्वाधिक फटका बसू शकतो किंवा त्रास होऊ शकतो? फटका असा नसतोच, तो ज्ञानच मिळतं आपल्याला. त्यातल्या कुंभ आहे, मीन आहे आणि मेष आहे. पण त्या व्यतिरिक्त एक मिनी 7:30 असते. की आता उदाहरणार्थ हा मिनेतला शनी मेषेला 12वा आहे. म्हणजे त्यांना 7:30 आहेच. धनुराशीला हा 4था आहे. 4था, 8वा आणि 12वा जो ग्रह असतो तो मिनी 7:30 सारखाच असतो. मग धनुराशीच्या लोकांना आता 4था म्हणजे काय, कुंडलीतलं 4थं स्थान म्हणजे घर, 4थं स्थान म्हणजे मन. आपलं मनाला त्रास होणाऱ्या घटना घडणार. आपल्या फॅमिलीमध्ये भांडणं, कटुता निर्माण होणार. पण हे जनरल फळ झालं. पण त्याची पत्रिकाच मुळात खूप स्ट्रॉंग आहे. चतुर्थातच गुरु आहे, त्याला तेवढा होणार नाही. हे डूज अँड डोंट्स फार अवघड असतात तपासायला. पण जनरल आपण बोलू की धनुला 4था आहे. धनुराशीच्या लोकांना या 2.5 वर्षाच्या काळात अतिशय मनाला त्रास होणाऱ्या घटना घरात घडतील. मन उद्विग्न होणाऱ्या घटना घडतील. तीच गोष्ट बघायला गेलं तर वृश्चिकेपेक्षा तो तुळेला 6वा येणार. तूळ राशीचे लोक मुळामध्ये अतिशय संतुलित वगैरे, पण ते शत्रुत्व ओढवून घेणार. आणि 6 म्हणजे रोग. तुळेच्या अनेक मंडळींना शारीरिक प्रकृती बिघडणार. हे जनरल. मग त्यांच्या मूळच्या पत्रिकेच्या कुवतीप्रमाणे ते फळ कमी जास्त करायचं. असं प्रत्येक सुद्धा एक राशीला मिनी 7:30 असते. ठिय्या म्हणतात त्याला. आणि ही मेन 7:30 7.5 वर्षाची. मला विचारशील तर मी 7:30ची वाट बघतो. ज्यावेळेला मला 7:30 आली होती मी वाट बघत होतो आणि सगळ्या घटना तशा घडल्या. पण मला आधी माहिती असल्यामुळे मी शांतपणे सहन केलं की लोक म्हणतात काय कोणी पाहिलं आहे शनी आणि हे येऊ ते 7:30 मग कळेल तुम्हाला. आणि दुसरं, शनी मृत्यूचा कारक आहे. म्हणून शनी सगळ्यात बलवान असतो मृत्यूस्थानात. काय डिले करायचा मृत्यूला कर म्हणजे दीर्घायुष्य. म्हणून तुमच्या मृत्यूस्थानात शनी असेल तर दीर्घायुष्य होतो. सगळ्यांना पोचवल्याशिवाय जात नाही. इतके कलर्स आहेत ना त्याचे. त्यामुळे अन्नमधनं तुम्ही कुठच्या कर्मा बोला मी हे सांगत जाईन असं एका याच्यात होत नाही. अगदी बरोबर. पण माझा खूप लाडका ग्रह शनी. आणि तुम्ही लोकांनी सुद्धा आता हे आज ठेवलं म्हणून सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना सांगतो, शनीचं स्वागत करा. शनीचं अंतरंग समजून घ्या. आणि उगीच शनी माझ्या मागे लागला आहे, शनी आडवा आला अशा भाषा करू नका. ग्रह देवता आहेत. दुसरी गोष्ट तो प्रश्न विचार बरा आला, काय काय करत बसतात, पूजा अर्चा, लोहदान करा, शनी महात्म्य वाचा सारखं. हे नका करू. शनीला काय आवडतं, नम्रता आवडते. आणि म्हणून शनी महात्म्यात नेहमी आवर्जून सांगितलं आहे, गर्व धरिलं त्या पुरुषाशी ऐसेच गांजी नमी. आणि प्रत्यक्ष गुरूंना 7:30 आली त्याला ते म्हणाले, त्यांना 16वर नेऊन आणलं होतं शनीने.
आणि मग म्हणाले, गुरुजी तुम्हास गर्व झाला म्हणून अपराध घडला, क्षमा करा बाळकाला. त्यांच्या मनात काय गर्व आला, शनी काय करणार आहे माझं, सव्वा प्रहर आहे, मी निघून. ठीक आहे, सव्वा प्रहरात मी काय करतो बघा. की शनिमात मी पोथी म्हणून वाचू नका, त्यात विचार काय सांगितलेत बघा. असा खूपच अंतर्मुख करणारा खोल प्रज्ञेचा ग्रह म्हणजे शनी. जसं आपण आत्ता शनी मिनेत असल्यामुळे कोणत्या राशींवरती थोडाफार परिणाम किंवा 7.5चं एक चक्र त्यांच्या अवतीभोवती असेल असं बोललो, पण अशाही राशी असतील ना की ज्यांना लाभ होणार आहे, निश्चित. ज्यांना फायदा होणार आहे. ज्या राशीना तो 9वा 11वा आहे त्यांना फायदा होतो. आता मिनेत शनी आले ना, मग मागचे मागे बघत जायचं. कुंभ 12वी, मकर 10वी आणि त्याच्यानंतर ज्या राशींना तो 9वा किंवा 11वा येतो त्यांना तो थोडं फळ चांगलं देतो. 11वा शनी तर असं म्हणतात छप्पर फाडून देतो, पण मूळ पत्रिका फाटकी असेल तर काय उपयोग. मूळ पत्रिकेला गळती लागली असेल तर काय उपयोग होत नाही. मग ते राशीप्रमाणे मोजता येतं आपल्याला. हा 11वा या राशीला आहे, 6वा या राशीला आहे, 9वा या राशीला आहे, आणि त्याप्रमाणे 9 म्हणजे भाग्य, 11 म्हणजे लाभ. शनी लाभ देतो पण फार मंद हळुवारपणे देतो. शनीला ही गर्दी नाही. म्हणजे थोडक्यात तो संयम ठेवायला शिकवतो तुम्हाला. संयम शिकवत नाही, तो अशा घटनाच घडवतो की तुम्ही संयम ठेवताच. अच्छा. आपल्याला काही शारीरिक आता त्रास व्हायला लागला, सुरुवातीला आपल्याला कटकट वाटते आणि पुढे आपण ॲडजस्ट होतो. तसं शनी दुःखाला ॲडजस्ट करतो. तुमच्याकडे बरीच मंडळी भेटायला येतात, सगळ्यात कॉमन प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो? असं नाही आहे, वेगवेगळे असतात. काही लोक फार इंटेलिजंट प्रश्न विचारतात, काही लोक स्वतःबद्दल कधीच विचारत नाहीत. चुकून आता फडणवीस साहेब आहेत आपल्या नागपूरला, मी कित्येक नागपूरला प्रयोग केले, ते आलेत. आजपर्यंत त्यांनी मला पत्रिकाविषयी काढला नाही. काही लोक असे असतात ना की मला काही माहिती नाही ते शास्त्र, तू उपाध्ये पण म्हणजे काही नीट खात्रीचे नाहीत, ते काय सांगतील माझ्या डोक्यात बसेल, नको पानगडच नको. ज्योतिषच्या व्यतिरिक्त उपाध्यांकडे खूप विषय आहेत, त्याच्याशी बोलतात. पण काही ना सारखं विचारायची सवय असते. दर आठवड्याला मला जरा विचारायचं आहे. अरे मी गेल्या आठवड्यात सांगितलं तेच आता सांगणार. त्यांना काय वाटतं आता थोडं उपाध्याय वेगळं सांगतील, आणि मी बोललो की तसं घडतं ही त्यांची अंधश्रद्धा आहे. असं करायचं नाही. जे आहे मी स्पष्ट सांगतो, मी माणूस आहे, देव नाही, माझं चुकू शकतं, पण मी सांगतो ते काळजीपूर्वक ऐक. तुमच्या राशीचक्रामध्ये ना तुम्ही खूप छान पद्धतीनं, तुम्ही भविष्य नाही सांगत, तुम्ही ज्योतिष नाही सांगत, तर तुम्ही राशींचे छान किस्से सांगता, त्या व्यक्ती कशा आहेत ते सांगता. तर राशीप्रमाणे व्यक्तींचे स्वभाव नेमके असतात तरी कसे? ओझरतं सांगतो. हां. मेष आक्रमक आहे, वृषभ रोमॅन्टिक आहे, मिथुन मिस्किल आहे, कर्क प्रेमळ आहे, सिंह तत्ववादी आहे, प्रिन्सिपली ॲडॅमेंट, कन्या चिकित्सक. इतकी चिकित्सक, कन्या राशीच्या माणसासमोर दत्त महाराज साक्षातून उभे राहिले तर तो विचारेल आधार कार्ड वगैरे आहे का काही, तुम्हीच कशावर. तूळ एकदम बॅलन्स. वृश्चिक कमालीची डंख मारणारी, त्यांचा तो नेचर शॉर्ट टेम्पर्ड असतातच. धनु मुडी आहे, द्विस्वभावी. मकर अतिशय सहनशील आहे, कारण त्यांच्या वाट्याला फारसं सुख येतच नाही, शनीची जराशी. कुंभ परिपक्व आहे, आणि मीन भाविक आहे, अतिशय देवदेव करणारी आहे. पण एक देवावर विशिष्ट प्रेम असा भाग नसतो त्यांचा, की आपण देवळात गेलो, आपल्या देवाकडे दिवेकडे पाहिलं की असं गहिवरून येणं, डोळ्यात पाणी येणं, हे होत नाही. असं करणार मी माणूस ओळखायचा असेल तर बघतो, देवळातनं मागे मागे जातो. आता देवाकडे पाठ करत नाही, असा मागे मागे जातो, काय काय करत बसतो, हे त्याला सवयच असते. मग हे मी लोकांना सांगतो, मी सांगतो ते खरं आहे का नाही बघा. माझ्याकडे माझा मेनवाला शिष्य येतो, आता सांगून गेला सण निघतो, पुन्हा येतो. काय त्यांचे स्वभाव एक तऱ्हेचा पापभिरूपणा असतो तो. असे थोडक्यात सांगितले मी. आणि तू जर म्हणशील तर आपण दिवसभर बसूया, तर मी खूप सांगेन. पण मग बरीच माणसं आत्तापर्यंत आम्ही शुअर तुम्हाला भेटली, वेगवेगळ्या राशींची, वेगवेगळ्या स्वभावाची. कधी असं झालंय की एका विशिष्ट राशीची व्यक्ती आहे, पण ते गुण
मिळते जुळते नाही आहेत त्या व्यक्तीसोबत. थोडेसे होऊ शकतं, कारण का राशी अगदी शेवटाला जेव्हा असतो चंद्र, तेव्हा मिक्स फळं मिळतात. उदाहरणार्थ मेषेत आत्ता नुकताच चंद्र आला आहे, पण अगदी 1 डिग्रीवर आहे, म्हणजे मागची मीन आहे, तर मीन आणि मेषचं कॉम्बिनेशन मिळतं. किंवा मेषेच्या अगदी शेवटच्या 29 डिग्रीवर आला आहे, मग पुढची राशी आहे वृषभ, मग मेष आणि वृषभचं कॉम्बिनेशन मिळतं. ते 2 स्वभाव एकत्र येणे बॉर्डरवर जेव्हा असतो ना चंद्र, त्याला कळतं आपल्याला. म्हणजे असं हार्ड अँड फास्ट नाही की हेच स्वभाव असतील, चंद्राच्या स्थितीवर बघायला लागतं. आणि त्याची नक्षत्र पुन्हा वेगळी. बरोबर. चंद्र रोहिणीमध्ये असलेली वृषभेची माणसं बघ, तो कमालीची गोड, पण तीच कृत्तिकामध्ये असले तर काही नाही. मग लोकांनी नाक्षत्रीय फलादेश पण सांगितलं पाहिजे. रामायण काळी राशी नव्हत्या, नाक्षत्रीय फलादेश होता. त्या नक्षत्राला तो ग्रह अनुकूल प्रतिकूल आहे ते बघून सांगायचं. जसा ग्रहांचा परिणाम तसा नक्षत्रांचा पण कसा परिणाम आपल्याला दिसतो? नक्षत्रांचे स्वभाव मगाशी म्हटलं ना, हां. त्यात तारे उगर आहेत वगैरे. बरोबर. तर ज्या ज्या नक्षत्रामध्ये अतिशय हॉट तारे आहेत, आता धनु माझ्या राशीमध्ये 12 तारे 13 तारे आहेत, अतिशय हॉट आहेत. त्यामुळे मालक गुरु असल्यामुळे मी धार्मिक आहे, देवाचं करायला मला आवडतं, पण माझ्या राशीचा स्वभाव रागीट आहेच. म्हणजे असं कोणी म्हणणार नाही, उपाध्यायनं छान सांगितलं वगैरे सगळं, पण एक जरा मी प्रश्न विचारला, तो त्यांना बरोबर नाही वाटला, त्याने फटकारलं मला, असं पण होऊ शकतं. त्याचं कारण ते उत्स्फूर्त पटत नाही, तो असं मूर्खपणा करतोयस ते. असे सुद्धा द्विस्वभाव असतात, पण नक्षत्राप्रमाणेच प्रभाव सांगावे, नुसत्या राशीला अर्थ नाही आहे. बरेचदा ना रंगांबद्दलचे खूप सल्ले दिले जातात. म्हणजे 2 प्रश्न त्याच्यावरनं. एक खड्यांचा, राशीनुसार अनेक जण खडे घालायला खडी सांगतात. नाही, रत्न. रत्न खडे सॉरी. रस्त्यावर मिळतात. तर त्या ग्रहांच्या अंगठ्या बरेच जण घालायला सांगतात, की तुम्ही या ग्रहाची अंगठी घाला, मग तुम्हाला फायदा होईल. त्या ग्रहाची घाला, तुमचं आयुष्य बदलेल. तर या रत्नांचा, ग्रहरत्नांचा आणि आपल्या आयुष्याचा किती संबंध असतो? ग्रहांच्या रत्नामध्ये कॉस्मिक रेज असतात, वैश्विक किरण. तू मगाशी म्हणतेस तसा साधा खडा घेतला तर त्याच्यात प्रिझममधनं 5-7 रंग येतात, पण तू माणिक घेतलास आणि प्रिझममधनं पाहिलास तर फक्त लाल रंग येतो. मग माझ्या पत्रिकेत रवी दुर्बल आहे, मला लाल रंगाची आवश्यकता आहे, मग माणिक सांगायचं. हं. माझ्या पत्रिकेमध्ये चंद्र अतिशय दुर्बल आहे आणि ऑरेंज कलरची कमतरता आहे, मग ऑरेंज कलर मोत्यात असतो, त्याला बत्सरा मोती म्हणतात. तो मोती देऊन ग्रहांच्या पत्रिकेचा जो कमी जास्तपणा आहे तो बॅलन्स करणं, ह्याला रत्नशास्त्र म्हणतात. आणि हे कॉस्मिक रेज त्या ग्रहांचेच असतात. मंगळ दिसायला लाल आहे, पोळं दिसायला लाल आहे, पण त्यातनं पिवळा रंग येतो. अच्छा. म्हणून तो पिवळा रंग येतो का हे प्रिझम टेस्ट करायला लागतात. त्याला द सायन्स ऑफ कॉस्मिक रे थेरपी म्हणतात. मग माझ्याकडे तू पोळं आणलंस की मी आधी बघणार, त्यातनं पिवळा रंग येत नाही, हे नकली आहे. पोळं दिसायला टिटवाळ्याचा गणपती कसं आहे तसं दिसतं, पण पिवळा रंग आला तर ते जेन्युइन आहे, हे कोणालाच माहीत नाही. प्रिझम टेस्टच कोणाला माहिती नाही. त्यासाठी जेमॉलॉजीचा कोर्स आहे, भारतीय विद्याभवनमध्ये सुद्धा आहे केलेलं. तर तो कोर्स करून मग ती रत्न आणि किती कॅरेट म्हणजे वेट नाही, 0.402 मायक्रॉन इज इक्वल टू 1 कॅरेट. मग ते किती कॅरेटचं सुचवायचं आहे पुन्हा गणित आहे. काय ग्रहाचा अंश आहे, अगदी 0 आहे, मग तर 3-4 कॅरेट बऱ्यापैकी आहे, एखादं कॅरेट पण चालतं. पोळं हॉट आहे, बायका इथे घालतात मग मंगळसूत्रात. ते एका वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजरनी सांगितलं आहे, पोळं घालणाऱ्या बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो कधी कधी. मोठी पोळी सारस्वत वगैरे बाया असतात त्या घालतात, तर छातीशी संपर्कात तो असू नये. आणि त्याची पुन्हा बोटं आहेत ठरलेली, प्रत्येक बोट हे कुंडलिनीकडे वेगवेगळे रंग पोचवतो. पुष्कराज इथेच वापरायचं, नीलम इथेच वापरायचं, माणिक पोळं इथे आणि 5 मोती इथे. तेही काही लोकांना माहिती नाही. पुन्हा त्याची धातू आहेत, मेल्टिंग पॉईंट ऑफ द मेटल अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ जेम हे ॲडजस्ट करायला लागतं. एवढं केलं तर ते रत्न लाभतं, नाही तर हजारो रुपये खर्च करतो आणि काही रिझल्ट येत नाहीत. जेमॉलॉजी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
डॉक्टर बेनोतोस भट्टाचार्यांचं द सायन्स ऑफ कॉस्मिक थेरपी म्हणून पुस्तक आहे. त्यात ते डिटेल दिले सगळं. आणि जसं या रत्नांबद्दल तसंच रंगांबद्दल सुद्धा. त्याच्यामुळे कधी कधी आपण पाहतो एखादी व्यक्ती फक्त पांढरेच कपडे घालते, एखादी व्यक्ती फक्त निळेच कपडे घालते, कोणी लालच कपडे घालतात. तर खरंच रंगांचा आणि राशींचा काही संबंध असतो रंग का? मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. म्हणजे एखाद्या मनुष्याला त्याच्या पत्रिकेवर मला वाटलं ह्याला लाल रंग लाभतो त्याची ग्रहमान बघून. तर मी सांगतो आता पुरुषांना का लाल पॅन्ट लाल शर्ट घालता येत नाही, पण महत्त्वाच्या कामाला जाताना थोडंसं लालवट शर्ट घालून जा. चंद्र अतिशय बलवान असतात. आता आमचे मुख्यमंत्री साहेब नेहमी व्हाईटमध्ये असतात. त्यांच्या बॉडीभोवती त्या व्हाईट रंगाचं एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणून रंग ज्योतिषांनी त्याचे ग्रहमान बघून सुचवावं. पण असं काय नाही की मी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून गेले की माझी कामं होतात, असं नाही. तो माझ्या टेम्परामेंटला सूट होतो, एवढंच त्याचं. तर रंग विचारून घालावे जरूर, पण कधी कधी ते इतका अतिरेक होतो. जसं एक नंबराचं आहे ना, लकी नंबर वगैरे, ते जनरल आहे. मी एका माणसाला सांगितलं होतं की तुझा लकी नंबर आहे 2 आणि तुझा रिपल्सिव्ह म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे 5. त्या वेड्याने काय करायला सुरुवात केली, रिक्षा थांबवायचा, नंबर मोजायचा, तुम जाओ तुम 5 आहे. म्हटलं तू बार खाल्ला असता तू, हे तुझ्यापुरतं आहे, रिक्षा तुझी आहे का? आता तू हॉटेलमध्ये गेलीस तर हॉटेलची खोली आपली काय मालकीची नाही, मग तिथे कशाला आहे 2 आणि 5 बघा. इतकं डिटेल सांगायला लागतं, नाही तर लोक आहारी फार जातात. या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय ज्याच्याबद्दल तुम्ही नेहमीच मार्गदर्शन करत असता तो म्हणजे उपासनेचा, देवभक्तीचा विषय. जनरली काय होतं की जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा आपण देवाजवळ जाऊन हात जोडतो आणि सगळेजण म्हणतात की तूच तारणारा आहेस, तूच आता वाचव म्हणून. ज्यांची भक्ती आहे, निष्ठा आहे देवावरती, ते सगळेजण. तर देवभक्ती आयुष्यात किती महत्त्वाची आहे, उपासना कशी महत्त्वाची आहे? ती ना आतून यायला पाहिजे. तुला मी सांगितलं की उद्या जा नरसोबाच्या वाडीला आणि त्या मनोहर पादुकांची पूजा कर. तुला काहीच माहिती नाही दत्त महाराज कोण आणि काय. तू जाशील, फुलं वाचशील, ते गुरुजी सांगते आचमन कर, तेवढं. पण मी गुरुचरित्र वाचलं आहे. दत्त महाराजांनी भक्तासाठी काय खस्ता काढले, किती प्रकारे भक्ताला वाचवले, हे चरित्र माझ्या इथे असल्यामुळे मी तिथे गेल्यानंतर मला राहवत नाही, सारख्या अश्रू यायला लागतात. कारण मला त्यांची माहिती आहे. ज्या देवाचं चरित्र पण अभ्यासलं आहे, त्याचे गुण माहिती आहेत, त्या ठिकाणी जी होतं ती भक्ती. आणि तू मला म्हणालीस की माझ्या राशी शनी याला काय करू, आणि मी म्हटलं चा शनीचं स्तोत्र आहे, त्याचं शनीची नाव आहे ओम कोणस्ता पिंगलो बबरू कृष्ण रुद्रंतो कोयमा सौरी शनैश्वरो मंदा पिप्पला देणं संस्कृत, एवढं म्हण. तू इथून म्हणशील, इथून नाही. बरोबर. इथून जे येतं ती भक्ती आणि इथून येतं ती कोरडी उपासना. देव तिकडे गेल्यावर माझी संकट दूरच करेल असं नाही आहे. तुमची काय कर्म आहेत त्याप्रमाणेच तो फळ देणार. म्हणून तू म्हणालीस तो शब्द ना की संकट आली की माणूस जातो, हे पण खरं आहे बऱ्याच वेळा. पण देव त्यापुरता नाही आहे. मला जन्माला घातलं, 9 महिने 9 दिवस मी आईच्या गर्भात सुखरूप राहिलो, सुखरूप जन्म घेतला. मला पाहायला डोळे, ऐकायला कान, जीभ, बोलायला, श्वास घेतोय मी, माझी किती शरीरामध्ये यंत्रणा आहेत, व्यवस्थित त्या चालल्या आहेत. मी रात्री झोपतो, माझा हार्ट चालू आहे, मी श्वास घेतोय. ही जेव्हा भावना आहे ते केवढी कृपा आहे माझ्यावर त्या भगवंताची, तेव्हा प्रेम निर्माण होतं. एवढं कोण विचार करत नाही. आता मी साधा विचार करतो, आम्हाला भोया दिल्या आहेत, घाम जाऊ नये म्हणून याची योजना आहे. आपण ते कोरण्यापुरताच उपयोग करतो. पण बारीक बारीक शहरातलं एक एक पाहिलं ना तर लक्षात येतं केवढी कृपा आपल्यावर. इथे भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं आणि प्रेम निर्माण झाल्याशिवाय अध्यात्म सिद्ध होत नाही. हे अगदी खरं आहे. अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न की ज्योतिषशास्त्र करिअर म्हणून याबद्दल तुम्ही आत्ताच्या मुलांना, तरुण पिढीला कसं मार्गदर्शन कराल की करिअर कसं करता येईल, करिअर म्हणून ज्योतिषशास्त्राचा विचार करावा का, त्यात काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? प्रत्येकाने एक लक्षात ठेवावं, भविष्य सांगण्यासाठी केवळ ग्रह नसतात. नेपच्यून नावाचा आपला एक ग्रह खूप बलवान असला, अंतस्फूर्ती येते, इन्स्पायर्ड म्हणतो.
नेपच्यून हा उत्स्फूर्त भविष्य सांगतो. नेपच्यून बलवान असलेल्या माणसाला पत्रिका लागत नाही. समोर बसल्यावर तो सांगायला सुरुवात करतो, ज्ञानदा असंच आहे का तुझं? अरे तुम्हाला कसं कळलं? ते आतून येतं. म्हणजे हा एक भाग. पण ज्यांना ते नाही अभ्यास करायचा आहे, प्रत्येक 12 ग्रहाचा पहिला नीट अभ्यास करा. प्रत्येकाचे स्वभाव, 12 राशींचा नीट विचार करा. कुंडलीत 12 स्थानं आहेत, त्याचा विचार करा. कमीत कमी 1000-1500 पत्रिका डोळ्याखालून जाऊ देत. रीडिंग्स तुमची परफेक्ट येतात हे होते सिद्ध. मग बसा. आणि तू करिअर म्हणलीस, पैसे घेणार असं लोकांकडून, तर मग आणखी खोल अभ्यासच करत नाही. किती लॉजिक आहे त्याच्यामध्ये ना. आता अमुक घरात अमुक ग्रह चांगला म्हणजे काय, तर चतुर्थ स्थान हे जर घराचं स्थान आहे, तर आपल्या घरात चंद्र चांगला ना, प्रेमळ माणसं. सप्तम स्थान विवाहस्थान आहे. विवाहस्थानामध्ये शुक्र असला तर रिलेशन चांगली राहतील. पण तेथे मंगळ राहू आला, कोण असं नाही म्हणणार तू या ना आमच्या बेडरूममध्ये. कधी कधी एक भाई लोक बसलेले असतात. ते बरोबर तेही स्थान मॅच व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकाचं ते होत नाही. केलेली अशुभ शुभ कर्म सगळी तिकडे दिसतात आपल्याला, शुभाशुभ ग्रह म्हणून म्हणतात. त्यामुळे त्यांनी तो अभ्यास नीट करावा. वाणी स्वच्छ असावी, व्यसनं नसावीत. सिगरेट ओढणं, ड्रिंक्स घेणे आणि खराब झालेल्या जिभेने भविष्य सांगू नये. समोरच्या माणसावर अतिशय प्रेम करावं, कंटाळा करायचा नाही. तो कंटाळलेलाच तो विचारायला येतो आपल्याला. आणि वाणी शुद्ध असावी. तेच गोंगाणं बोलणं, ते युसी करत बसतात ना लोक, तसं नाही. व्यवस्थितपणे त्याला तो पॉईंट पटला की विचारो, काय शंका आहे का, मी आहे विचार अजून, एवढं असेल तर उतरा, नाही तर आपलं वाचा आणि गप्प बसा. सर, आज खूप उपयुक्त आणि मोलाची माहिती तुम्ही दिलीत. मुख्य म्हणजे गैरसमज दूर करणं. कारण बऱ्याच वेळेला ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली किंवा या ग्रहांच्या नावाखाली खूप मोठी भीती दाखवली जाते आणि ती भीती माणसाला खूप डिप्रेस पण करू शकते अनेकदा. तर ते कसं घाबरायचं नाही हे आज तुम्ही सांगितलं. ज्ञानदादा तुला एक सांगतो, लोकांचा हे दोष आहे, बघत नाहीत कोण काय सांगेल ते. त्याचा अभ्यास काय आहे त्याला तपासून घ्या ना. तुला मी जसं सांगितलं, ज्ञानदा मी डॉक्टर आहे, घे तुला इंजेक्शन देतो. तू म्हणशील कशावरून डॉक्टर तुम्ही, डिग्री वगैरे दाखवा. तसं तो ज्योतिषे खात्री करून घ्या आधी. पण लोकांचं काय असतं, कोण काय सांगेल ते. आता मी कित्येक वेळा जातो ना, अरे सर बघा ना, काय सकाळी राऊंडला जातो मी फिरायला, तर हात खोडे करतात. हातावरून काय कळतं, एवढ्याशा हातावरून काही लांब लचक आयुष्य रेषेवरून काही एवढं कळत नाही. पत्रिका पाहिजे. पण हे लोकांना सवय लागली आहे, काहीतरी ज्योतिषाने चांगलं सांगावं. असं नाही आहे. जे आहे ते सांगण्याची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. आणि त्याचे काय दोष असतील तर ते व्यवस्थित सांगणं हे पाहिजे. भीडभाड ठेवायची नाही. किती मोठा मनुष्य समोर बसलेला असो, त्याच्या कुंडलीकडे लक्ष यायचं, त्याच्या पोझिशनकडे नाही. अगदी योग्य सांगितलं तुम्ही की कुंडली योग्य पद्धतीनं अभ्यासून नीट मार्गदर्शन करणं हे या क्षेत्रातलं खरं तर मूळ आहे. आणि मला तुझं पण अभिनंदन करायचं आहे. वसंत संगे बोले कोकिळ. तू वसंत ऋतू जाऊन प्रश्न विचारले म्हणून मी कोकिळावरून उत्तर दिली. थँक्यू सो मच. तर इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाचे मोठं महत्त्व असतं. छान घेतलाच इंटरव्ह्यू. मनापासून आभार सर या कौतुकाबद्दल. आणि त्यामुळे शनी बदल झाला आहे किंवा कुठलाही ग्रह तुमच्या राशीत आलेला आहे, घाबरून जाऊ नका. त्याची शास्त्रशुद्ध तर्कशुद्ध माहिती आधी जाणून घ्या आणि त्यानंतरच पुढची पावलं जी काय उचलायची आहेत आपल्या स्वभावाप्रमाणे किंवा आपल्या कृतीप्रमाणे ती सगळ्यांनी करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि सर तुम्ही खूप फॅन्टॅस्टिक, म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही इतके छान प्रयोग करता. हे प्रयोग असेच होत राहू देत, अजून भरपूर त्याची संख्या वाढू देत आणि प्रत्येक कामात यश मिळू दे, ही सुद्धा आमची शुभेच्छा आहे. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.